ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरा भक्त वृंदा। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय हो राधा गोविंद राधे। जय हो राधा कृष्ण चंद्र राधे। जय हो गुरुदेव प्रभुपाद गुरुदेव प्रभुपाद। जय हो गुरुदेव प्रभुपाद गुरुदेव प्रभुपाद। श्रील प्रभुपाद की जय। श्री राधा गोविंद की जय। हरे कृष्ण एव्हरीवन। तर आज आहे अध्याय 12 भक्ती सेवा। तर श्री राधा गोविंदच्या चरणात नमन करून, श्रील प्रभुपादजींच्या चरणात नमन करून आणि श्री नाथजी माधवेंद्रपुरी यांच्या चरणात नमन करून आपण आपल्या आजच्या अध्यायाला सुरू करणार आहोत। अध्याय 11 मध्ये आपण पाहिलं होतं की कृष्णाने आपले विश्वरूप अर्जुनाला दाखवले होते आणि भगवानच्या त्या विश्वरूपात आपण विविध मुख, खूप सारे नेत्र, खूप सारे अलंकार घातलेला असा तो रूप होता आणि त्यात प्रेझेंट, फ्युचर आणि पास्ट तिघी काळ दिसत होते। कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की ज्यांना तुला आता मारायचं आहे ते ऑलरेडी माझ्या शरीरामध्ये दिसते की ते ऑलरेडी मरणारच आहे, म्हणजे ते मेलेलेच आहे, फक्त तू निमित्त मात्र आहे आणि तुला त्यांचा वध करायचा आहे। तर अर्जुनाने कृष्णाला त्यांचे वैश्विक रूप दाखविण्याची विनंती केली होती। मग भगवान श्रीकृष्णाने त्यांचे वैश्विक रूप दाखवले। अर्जुनाचे वैश्विक स्वरूपाचे दर्शन, अर्जुनाचा वैश्विक स्वरूपाचा अनुभव, कृष्णाचे उत्तर, अर्जुनाची प्रार्थना आणि कृष्णाला पाहण्यासाठी काय लागते? शुद्ध भक्तीच लागते, हे आपण पाहिलं होतं। आज आपण पाहणार आहोत अव्यक्त निर्विशेष ब्रह्मावर भक्ती, भक्तीचे प्रगतिशील टप्पे आणि कृष्णाला प्रिय असलेले गुण। म्हणजे आजचा जो चॅप्टर आहे हा ऑलमोस्ट पूर्ण चॅप्टर भक्ती योगवर आहे, की आपण भक्ती कशी केली पाहिजे, भक्ती म्हणजे नेमकं काय, या सगळ्या गोष्टी आज आपण कव्हर करू। बघा, आतापर्यंत तुम्ही जे काही शिकले ती गोष्ट बरोबर आहे, पण आपण एक मॉरल शिकला आहे की भक्तीच सर्वोच्च आहे। म्हणजे तुम्ही कितीही काहीही करून घेतलं तरी भक्तीच सर्वोच्च योग असेल। ठीक आहे। अर्जुना वाचा एवं सतत युक्ता ये भक्ता स्वाम पर्युपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषाम के योग वित्तमाह। अर्जुनाने विचारले, कोणते अधिक परिपूर्ण मानले जाते, जे तुमच्या भक्ती सेवेत योग्यरित्या व्यस्त आहेत की जे अव्यक्त ब्रह्माची पूजा करतात ते अव्यक्त आहे। म्हणजे एक्झॅक्टली काय श्रेष्ठता आहे, कोणती गोष्ट श्रेष्ठ आहे? एकतर कोणी कृष्णाची भक्ती करतं,
नाहीतर त्यांच्या स्वरूपाची पूजा करतो. है ना? आपण पण दोघी गोष्टी करतो. आपण जर पाहिलं तर आपण पूजा करतो. ऑलमोस्ट सगळेजण पूजा करतात. जसं आता गोकुलाष्टमी येणार. तर आपण काय करू? पूजा करू देवाची. पण आता अर्जुनाचा क्वेश्चन आहे की पूजा करणे श्रेष्ठ आहे की भक्ती करणे श्रेष्ठ आहे? बघा, श्री भगवान वाचा, ज्याचे मन माझ्या वैयक्तिक स्वरूपावर स्थिर आहे, नेहमी महान आणि दिव्य श्रद्धेने माझी उपासना करण्यात मग्न आहे, तो मी सर्वात परिपूर्ण मानतो. म्हणजेच काय की ज्याचे मन कृष्णामध्ये संलग्न आहे आणि जो कृष्णाच्या भक्ती करण्यामध्ये एंगेज आहे, म्हणजेच कृष्णाची जर तो भक्ती करतोय आणि जर त्याच्या मनात श्रद्धा आहे, तो भक्ती करण्यामध्ये मग्न आहे, तर तो परिपूर्ण मानला जाईल. बघा, असं नाहीये की कोणी फक्त माला जापच करतो किंवा कोणी फक्त पूजाच करतो हेच श्रेष्ठ आहे असं नाही. तुम्ही जे काही करताय कृष्णासाठी फक्त ते श्रद्धेने केलं पाहिजे आणि प्रेमाने केलं पाहिजे. जर आपण कृष्णाला प्रेमाने पाहिलं होतं, आपण लास्ट चॅप्टर मध्ये नाही पण त्याच्या आधी पाहिलं होतं की कृष्णाला जर प्रेमाने आपण एखादं फूल, एखादं पान किंवा पाणी सुद्धा अर्पण केलं तर कृष्णा ते स्वीकार करतात. त्यांना तुमच्याकडून बिलकुल अपेक्षा नाही की तुम्ही त्यांना 56 भोगच द्या, की तुम्ही त्यांच्यासाठी श्रेष्ठच भोजन द्या, नाही. ठीक आहे. परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातील सर्व व्यापी, अचित्य, अविकारी, स्थिर आणि अचल अशा परम सत्याचा निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. By practicing yoga, people try to stop the mind from thinking, but it is impossible. लोक काय करतात की योगाची प्रॅक्टिस करून काय स्टॉप करतात की मी अशी प्रॅक्टिस करेल की माझ्या डोक्यात येणारे जे विचार आहे ते थांबले पाहिजे. म्हणजे जे जी सायकल आहे ऑफ थॉट्स, जे थिंकिंग आहे तुमची, जे तुमच्या डोक्यात सुरू आहे आणि तुम्ही काय प्रयत्न करताय की योगाच्या प्रॅक्टिसने तुम्ही त्या थिंकिंगला बंद करू शकतात. The goal of life is not to become unconscious, but to become super conscious. तर आपल्याला काय करायचं आहे, हे एकदम आपल्या आपण म्हणूया थॉट्स वर आपला कंट्रोल येत नाही. मी तुम्हाला आधीच बोलली होती, चॅन्टिंग करताय, मनात थॉट येतोय, येऊ द्या. त्याला येऊ द्यायचं. कारण जेव्हा आपण एखादा थॉट जर आपल्या मनात येत असेल आणि जर आपण तो थांबवला, तर अजून 2 थॉट्स आपल्या मनात येतात. अजून 2 विचार येतील. तर जो मनात विचार येत आहे त्याला येऊ द्यायचं. त्याला पूर्णपणे घेऊ द्यायचं. मग तो संपला की मग आपण कंटिन्यू करायचं. ठीक आहे? ज्याचे मन परमसत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे, त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवासाठी नेहमीच अतिशय दुष्कर आहे. आता कसं आहे की तुम्हाला आता सत्य माहित पडलं आहे, बरोबर? पण आता काय होतं की कधी-कधी आपलं जे माइंड असतं ते आपल्याला भक्ती करू देत नाही. भक्ती करू देत नाही इन द सेन्स की आपल्याला असं वाटतं की नाही, हे माझ्याशी नाही होणार किंवा मी हे नाही करू शकत. विचारांचा प्रवाह आपल्यावर असतो. मनाचा कंट्रोल म्हणजे आपल्याला मनावर कंट्रोल ठेवता येत नाही. तर बघा, भक्ती करणे खूप सोपं आहे, काही कठीण नाहीये. पण आपणच त्याला कठीण बनवतो. तुमच्यासाठी म्हणा किंवा माझ्यासाठी म्हणा, भक्ती करणे खूप सोपं आहे. पण मात्र आपण काय करतोय की आपणच त्याला कठीण बनवतो. पण मात्र ते कठीण नाहीये. मी तुम्हाला बोलली होती स्टार्टिंगला, तुम्हाला किती क्वेश्चन होते की माताजी मनावर कंट्रोल कसा आणायचं, सेल्फ कॉन्फिडन्स, त्यानंतर अजून खूप प्रश्न असतात. इनफॅक्ट ही पहिली बॅच नाही अशी. जितक्या पण माझ्या बॅचेस झाल्या, सगळ्या बॅचेस मध्ये सगळ्या डिवोटीजला डे 1 पासून तर ऍटलीस्ट आपण म्हणू शकतो
डे 3 किंवा 4 पर्यंत खूप प्रश्न होते, की असं झालं माताजी काय करायचं? मग आम्हाला खूप विचार येतात. आमचं मन आमच्या कंट्रोलमध्ये नाहीये. मग हे ते खूप ॲज नॉर्मल क्वेशन्स तुमचे जे आहेत तेच. पण मात्र हळू-हळू ज्याप्रमाणे ते शिकत गेले, ज्याप्रमाणे त्यांनी भक्ती सुरू केली, माला जप सुरू केला, हळू असे म्हणजे पुढच्या सेशनमध्ये तर काहीच क्वेशन नसायचे. इनफॅक्ट डाउट पण काही नसायचं. आणि काही क्वेशनच नसायचे, की आता कसं मनावर कंट्रोल वगैरे आणायचं, काहीच प्रश्न नसायचे. तर इतका फरक पडतो. ठीक आहे. परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझे ठायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा हे पार्था मी जन्म-मृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. बघा, सगळ्यांचा भक्ती करण्याचा मार्ग वेगवेगळे असतात. कोणी माला जप करून भक्ती करतो, कोणी देवाला आपले कर्म अर्पित करून भक्ती करतो, कोणी कृष्णाची पूजा करून भक्ती अर्पित करतो. तर वेगवेगळे प्रकारे. पण मात्र जो कोणी त्यांच्यातच संलग्न असतो, त्यांचीच भक्ती करतो, त्यांचीच पूजा आराधना करतो, एका प्रकारे म्हणूया की स्वतःला त्यांना समर्पित करणे किंवा त्यांचीच भक्ती करणे. जसं म्हणजेच मी माला जाप पण करते, मग त्यानंतर मी कृष्णाचा शृंगार पण करते, मग त्यांचीच मी भक्ती करते. तर या प्रकारे काय होतं, की माझं मन मी काय करते कृष्णामध्ये स्थिर करते. तर जेव्हा मी माझं मन त्या कृष्णामध्ये स्थिर करते, जेव्हा मी माझं मन कृष्णामध्ये स्थिर करते, तर ही जी जन्म-मृत्यूची चेन आहे, याच्यातून मी बाहेर पडते. आणि कृष्ण स्वतः या चेनमधून आपला उद्धार करतात. फक्त काय इम्पॉर्टंट आहे? भक्ती. ठीक आहे. मय्येव मन आद्यस्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अतरुध्वं न संशयः. माझ्यावर म्हणजेच कोण? पुरुषोत्तम भगवंतावर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठायी युक्त कर. अशा रीतीने तू निसंदेह सदैव माझ्यामध्ये वास करशील. म्हणजेच काय, की आपण काय करायला पाहिजे? कृष्णामध्ये आपली बुद्धी संलग्न केली पाहिजे. बघा, फर्स्ट आहे अनन्य भक्ती. आता तुम्हाला काही टप्पे दिलेले आहेत, की एकतर असं करा, नाहीतर तसं करा. म्हणजे तुमच्याशी काय होतं हे आता आपल्याला माहित पडेल. फर्स्ट आहे अनन्य भक्ती, की आपले जे मन आहे ते कृष्णामध्ये संलग्न करणे आणि नेहमी त्यांचं स्मरण करणे. हे थोडं आपल्यासाठी कठीण आहे. आपलं मनच कृष्णामध्ये संलग्न करणे हे कठीण आहे. पण मात्र ही एक अनन्य भक्ती आहे जी आपण करू शकतो. सेकंड आहे साधना भक्ती. जर तू आपले मन अर्जुना, जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठायी स्थिर करण्यात असमर्थ असशील, म्हणजे जर अर्जुन तू तुझे मन माझ्यात समर्पित करणे म्हणूया किंवा माझ्यात स्थिर करणे तुझ्यासाठी पॉसिबल नाहीये किंवा तुझ्याशी ते नाही होते, तर तू काय कर, तू भक्ती योगाचा म्हणजेच नियामक तत्वाचे पालन कर. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर व तुम्हाला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. म्हणजे कसं असतं, की एकतर तू तुझं मन माझ्यात संलग्न कर आणि ते जर तुझ्यासाठी पॉसिबल नाही, तर तू काय कर, तू भक्ती योगाच्या नियमांचं पालन कर. म्हणजेच काय, की माझं कीर्तन करणे, माझ्या नावाचा जाप करणे, म्हणजे प्रिन्सिपल्स, रेग्युलेशन्स असतात ते फॉलो अप करणे. जसं की त्यात लसूण कांदा खात नाही किंवा नॉन-व्हेज खात नाही. या सगळ्या जे प्रिन्सिपल्स असतात, कोणाशी नैतिक संबंध ठेवता येत नाही, हे कर. हे पण नाही होत, थर्ड ऑप्शन निष्काम कर्मयोग. म्हणजे तू जे काही करणार आहे, तू जो कोणता कार्य करतोय, तू तू माझ्यासाठी कर. म्हणजेच काय होणार, की तो जो पण कार्य तू करत असणार माझ्यासाठी, तर तो मला अर्पित होणार. म्हणजेच काय बघा, भक्ती योगाच्या नियमांचे पालन करू शकत नसाल, तर फक्त माझ्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करा. असे कार्य करा, की जे तुम्ही फक्त कृष्णासाठी करताय. जसं की आपण म्हणूया, की
अन्नदान आहे. तुम्ही अन्नदान करू शकतात. टेम्पलमध्ये डोनेट करू शकतात. त्यानंतर बघा नेहमी टेम्पलमध्ये डोनेट करू शकतात, गौशालामध्ये दान देऊ शकतात किंवा आपण म्हणूया जे तुम्हाला माहित असेल की टेम्पलमध्ये ना मंदिरांमध्ये एक सेकंड हां. मंदिरांमध्ये दर दर आठवड्याला म्हणतात की असं वीकली कधीतरी खूप लोकं म्हणजे जेवणासाठी येतात. जेवण ठेवला जातो. तर त्यासाठी तुम्ही अन्नदान देऊ शकतात. फेस्टिव्हल आता गोकुल अष्टमी येत आहे. तर तुम्ही त्यात आपलं डोनेशन देऊ शकतात. मंदिर बनतोय तर त्यासाठी डोनेट करू शकतात. म्हणजे ज्याप्रमाणे होऊ शकेल त्याप्रमाणे तुम्ही निष्काम याला म्हणतात निष्काम कर्म. की जे काही कार्य करताय तर ते ऑलमोस्ट कार्य कृष्णासाठी करा. आणि खूप लोकं करतात. तुम्ही ऐकलं असेल खूप लोकं कोणी गाय दान करतो, तर कोणी मंदिरामध्ये आपल्या विविध सेवा देतो, याप्रमाणे. हे कुंतीपुत्र, तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस, तसेच तू जे काही तपस्या करतो ते सर्व मला अर्पण कर. म्हणजे तू जो खातोय, तू पितोय, तू जे काही खातोय, जे काही तू पितोय किंवा जे काही तू दान करतोय, ते सगळं काय कर तू मला अर्पण कर. याला म्हणतात निष्काम भक्ती योग. म्हणजे आपण यात काही वाईट करणारच नाही. का? कारण आपण जे काही करणार आहे ते कृष्णासाठी करणार आहे. म्हणजे खाणार पण काही आहे तर आपण चांगलंच खाणार. का? कारण ते कृष्णाला अर्पण होणार. एक हे करा. तर आज मी तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही ग्रुपवर मी तुम्हाला आज डोनेशनच्या लिंक्स टाकल्या होत्या. है ना? आता आमचा टेम्पल पण बनतोय इस्कॉन बेंगळुरूमध्ये. तर तुम्ही लिंक्स पाहिल्या असेल तर ज्यांना कोणाला वाटत असेल डोनेट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ठीक? आणि त्याचप्रमाणे लाईव्ह मेंबरशिप पण तुम्ही घेऊ शकता. तर मी डोनेशनच्या लिंक्स टाकलेल्या आहेत. अन्नदानसाठी पण लिंक आहे. तुम्ही चेक करू शकता आणि त्याप्रमाणे जर तुम्हाला वाटेल तर तुम्ही डोनेट करू शकता. याला म्हणतात निष्काम भक्ती किंवा निष्काम योग. नेक्स्ट आहे हे पण नाही होत तर सकाम कर्मयोग. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यास असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. हे पण तुझ्याशी नाही होते तर तू काय कर, तू सर्व कर्मफलांचा तू जे काही कर्म करतोय त्या सर्व कर्मफलांचा त्याग कर. आपण हे आधी पण पाहिलं आहे की आपण जे कर्म करतो त्या फलांचा आपण त्याग केला पाहिजे. त्या फलांची आकांक्षा आपण नाही ठेवली पाहिजे. आणि त्या कर्मफळांचा त्याग करून जो कोणताही तुम्ही कर्म करताय, कोणाची मदत सुद्धा करताय, तर ते तुम्ही एका कर्तव्यानुसार करताय. म्हणजे तो तुमचा कर्तव्य आहे, तुम्ही त्यासाठी ते करताय. ठीक आहे? पुढे बघूया. एक सेकंड ना. हे पण नाही होत आहे तर ध्यान आणि ज्ञान. तुला जर असा अभ्यास करणे पण शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन कर. जसं आता आपण करतोय. भगवद्गीताचं ज्ञान अर्जित करतोय. म्हणजेच भगवद्गीताचं ज्ञान अर्जित करतोय. आपल्यासाठी हे सगळं करणं जर पॉसिबल नसेल तर ऍटलीस्ट आपण भगवद्गीता, भागवतम, बॅक टू गॉडहेड, सायन्स ऑफ सेल्फ रिअलायझेशन, ईशोपनिषद, नेक्टर ऑफ डिव्होशन, नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन या सगळ्या ज्या काही बुक्स आहेत कृष्णाच्या, ज्या बुक्स लिहिल्या गेल्या आहेत श्रील प्रभुपादांनी ज्या लिहिल्या आहेत त्याचं अध्ययन करा. त्यापासून ज्ञान अर्जित करा. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. जर ज्ञान जो आहे ना त्याच्या नॉलेज पेक्षा ना ध्यान करणे जास्त श्रेष्ठ आहे. तर ते करा आणि आपल्याला मग त्याच्याने मनाची शांती प्राप्त होते ध्यान केल्याने. ठीक आहे?
जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सुहृद मित्र आहे, जो मीच अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुख-दुःखामध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील, सदैव तृप्त आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. बघा, जो कृष्णाची भक्ती करतो, जो कोणत्याही गोष्टीचा द्वेष करत नाही. बघा खूप लोकांना अशी सवय असते, की ही गोष्ट माझ्यामुळे झालीये, म्हणून मी श्रेष्ठ आहे. मीच हे कार्य केलं आहे. माझ्या व्यतिरिक्त हे कोणी करू शकत नाही. तर हा जो मीपणा आहे किंवा स्वतःला महान समजणे, तर हे सर्वात चुकीचे कर्म आहे. म्हणजे हे कधीच करायला नको. चुकूनही असं म्हणायला नको, की हे माझ्यामुळेच झालेलं आहे. नाही. तुम्ही काहीच करणारे नाहीये. तुम्ही फक्त एका निमित्त मात्र आहे. सगळं होतंय तर ते त्याच्या कंट्रोलमध्ये. आपण कोणाचं चांगलं नाही करतोय. आपल्याहून कोणाचं तरी चांगलं होत आहे. आपल्याकडून ते केलं जात आहे. ठीक आहे? तर जो सदैव आत्मसंयमी राहतो आणि स्वतःची बुद्धी कृष्णामध्ये स्थिर करतो किंवा ज्याच्यात मीपणा नाहीये, जो सगळ्यात याच्यात समभाव ठेवतो म्हणजे न्यूट्रल राहतो. कोणतीही परिस्थिती असो, सुख असो, दुःख असो, जो न्यूट्रल राहतो, तर तो कृष्णाला सगळ्यात जास्त प्रिय आहे. ठीक आहे. हे खूप ॲक्चुअली आपल्या लाईफमध्ये सुद्धा ना न्यूट्रल राहणे खूप गरजेचे आहे. कारण काय होतं युजुअली दुःख आला तर आपण खूप दुःखी होतो. म्हणजे आपल्याला असं कळतच नाही, की एक्झॅक्टली आपण काय केलं पाहिजे आणि इनफॅक्ट आपण म्हणूया सुख पण आलं तर खूप हॅपी होतो, की "अरे वाह! किती चांगलं आहे." पण सुखाहूनही जास्त जेव्हा दुःख येतो, जेव्हा ट्रबलमध्ये असतो, जेव्हा प्रॉब्लेममध्ये असतो, तेव्हा मात्र कळत नाही, की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे. तर तेव्हा तुम्ही सिद्ध होतात, की तुम्हाला त्या कृष्णावर किती विश्वास आहे. तेव्हा तुमचा तो ट्रस्ट जो आहे कृष्णावरचा तो सिद्ध होतो. बघा कधी-कधी काय होतं ना आपल्यासोबत, की काहीतरी वाईट घडतं. तर आपण म्हणतो, "मी सगळं तर करते, माला जाप करते, देवाचं नाव घेते, तरी माझ्यासोबत वाईट घडतंय. भगवद्गीताचं अध्ययन करते, तरी माझ्यासोबत वाईट घडतंय." तर असं का? तर एक गोष्ट सांगते, की जेव्हा कधी काही तुमच्यासोबत वाईट घडतंय, तर याचं तात्पर्य हे नाही, की तुम्हीच वाईट आहात किंवा तुमची भक्ती तुम्ही चुकीची केली आहे, असं तसं नाही. एका प्रकारे तुमची ती परीक्षा असते आणि त्या वाईट परिस्थितीमध्येही जर तुम्ही त्या देवाचा साथ सोडला नाही, तर तुम्ही तिथे सिद्ध होतात, की तुम्ही किती ट्रू आहात किंवा तुमचा किती त्या देवावर विश्वास आहे. आणि कधीही आपल्यासोबत काहीतरी वाईट घडतं ना, तर आपल्याला त्याच्यातूनही काहीतरी शिकायला भेटतं. फक्त ते आपल्याला ओळखता येत नाही. कोणतीही सिच्युएशन असो, जर कधीही तुमच्यासोबत काही वाईट घडतंय, तर त्याच म्हणजे आपल्याला नंतर रिअलाईज होतं, "अरे हां, माझ्यासोबत असं झालं म्हणून मला हे कळालं." जसं की एक मनुष्य आहे, तो बाईकवर जात आहे. त्याने खूप स्पीडली तो गाडी चालवतोय. त्याचा ॲक्सिडेंट झाला. तो म्हणणार काय, "मी इतकी भक्ती केली, हे केलं, ते केलं, तरी माझा ॲक्सिडेंट झाला, असं झालं, तसं झालं." पण नंतर मात्र त्याला रिअलाईज होणार, की माझा ॲक्सिडेंट कशामुळे झाला? कारण मी स्पीडली बाईक चालवत होतो. जर मी तीच हळू चालवली असती, तर माझा ॲक्सिडेंट झाला असता का? नाही. काय शिकायला भेटलं? की गाडी हळू चालवायची. त्याच प्रकारे जर तेव्हा त्याने देवावर विश्वास ठेवला असेल, की नाही माझीच काही चूक आहे. देवाला ब्लेम करायचं नाही. आपण काय करतो, काहीतरी आपल्या जीवनात चुकीचं घडलं, की आपण त्या देवाला ब्लेम करतो. पण त्याला ब्लेम करून काही अर्थच नाहीये ना. होणार तर आपल्यामुळेच आहे. ठीक आहे. ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे उद्विग्न होणे म्हणजे कोणाच्याही मुळे आपलं मन विचलित न होणे. तर म्हणजे दुसऱ्यांमुळेही तो विचलित होत नाही आणि स्वतःही तो विचलित होत नाही. दुःख आणि भयपासून दूर राहतो, चिंतामुक्त राहतो, कशाचीही चिंता करत नाही. तो कृष्णाला अत्यंत प्रिय आहे. चिंतारहित असतो म्हणजे.
भय आणि चिंता यामध्ये तो समभाव राखतो. म्हणजे भय म्हणजे जास्त घाबरायचं पण नाही आणि चिंता, चिंता, चिंता असं पण नाही करायचं. आता कोणाला तर असं असतं, की बापरे! छोटंसं पण काहीतरी झालं तर इतकी चिंता, की बस असं होणार, हे होणार, ते होणार, हे झालं, ते झालं. खूप, खूप, खूप. हे ना? युजुअली आपले जे कोणाकोणाचे तर पॅरेंट्स असतील किंवा कोणाकोणाचे आजी-आजोबा जे असतात, युजुअली ते जास्त चिंता करतात. मला असं वाटतं. आताची यूथ जनरेशन तर नाही करत इतकी. पण ज्या आपल्या मागची पिढी आहे ती करते. तर आपल्याला त्यांना म्हणावं लागतं, "अरे बस, इतकं काही झालेलं नाहीये. तुम्ही इतकी कशाला चिंता करतात?" असं म्हणतो बघा आपण. तर त्यांच्यासाठी हे जास्त म्हणजे त्यांना जास्त वाटतं चिंता, चिंता. आणि भय, भय तर म्हणजे हे झालं तर काय होणार? हे चुकीचं आहे का? सगळ्या गोष्टींचं भय. अरे, भय नाही पाहिजे मनात. हां, वाईट करतोय तर भय तर असेलच. पण मात्र चांगलं करतानाही भय वाटतं तर मग काय म्हणायचं? हे ना? जो माझ्या फक्त साधारण दैनंदिन क्रियावर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत्प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे कसं की स्वतःहून असं फळांची आकांक्षा करायची, मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे, मी हे करणार, मी ते करणार. कोणी-कोणी काय करतं ना, काहीतरी प्राप्त करण्यासाठी त्या वाईट गोष्टींकडे अट्रॅक्ट होतो. पण मात्र जो नॉर्मल आहे, न्यूट्रल आहे आणि असा विचार करतो, की हो, मी माझं कर्म करेल आणि मला त्याचं जे फळ भेटणार आहे ते भेटेल. मला त्याच्याहून काही घेणं-देणं नाही. मला फक्त माझं काम करायचं. तो कृष्णाला सगळ्यात जास्त प्रिय आहे. आणि सुख-दुःखाची गोष्ट मी तुम्हाला आताच बोलली, की समभाव ठेवणे. जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही आणि ज्याने शुभाशुभ गोष्टीचा त्याग केला आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. आता बघा, युजुअली आपल्या घरात कोणी एक्सपायर होतो. एक सेकंड हां. हं. तर युजुअली आपल्या घरात कोणी एक्सपायर होतं, तर आपल्याला खूप दुःख वाटतं. म्हणजे आपला इतका जवळचा जर तो माणूस असेल आणि तो आपल्याला उद्यापासून नाही दिसणार आहे, हे ना? तर आपल्याला किती दुःख वाटतो. तर आपण खूप रडतो. पण मात्र जो भक्त असतो ना किंवा जो खरंच ज्याला हा भगवद्गीताचा ज्ञान समजलेला आहे, तो त्या क्षणी रडणार नाही किंवा तो त्या क्षणी शोक मनवणार नाही. तर असं का? तर तो पत्थर दिल वगैरे नाहीये बरं. असं का? कारण त्याला माहिती आहे, की एक ना एक दिवस तर सगळ्यांनाच जायचंय आणि आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आणि भलेही तो मनुष्य मेलाय, पण फक्त त्याचं शरीर गेलाय. आत्मा तर प्रेझेंट आहे ना, बरोबर की नाही? पण हे आपल्यासाठी खूप कठीण आहे ती गोष्ट एक्सेप्ट करणं. आपण ती गोष्ट लवकर एक्सेप्ट करू शकत नाही. बघा, बोलायला खूप ईझी आहे. भगवद्गीता सांगायला पण खूप ईझी आहे. भगवद्गीता ऐकायला पण खूप ईझी आहे. पण तिला आपल्या लाईफमध्ये प्रॅक्टिकली उतरवण्याचा प्रयत्न करणे खूप कठीण आहे. तुम्ही जर याच्यातून एक पण गोष्ट आपल्या लाईफमध्ये युटिलाइज केली ना, तर खूप काही होऊ शकेल. आणि हे खूप गरजेचे आहे, की आपण कोणत्याही गोष्टीला एक्सेप्ट केलं पाहिजे. कोणाचा मृत्यू झालाय तर आपण त्याच्यावर शोक मनवतोय. अरे मला सांगा, तो मनुष्य जाणारच आहे. आज किंवा उद्या तुम्ही पण जाणार आहे. जो शोक मनवतोय तो पण तर जाणारच आहे ना. 4 दिवसासाठी आपण त्याच्यासाठी रडतो. नंतर आपापल्या कार्याला लागतो की नाही लागत? की तिथेच बसलेलो असतो आणि रडतो. जास्तीत जास्त 12 दिवस रडतो. नंतर काय? नंतर तर आपल्या ड्युटीवर लागतोच ना. तर प्रॅक्टिकली विचार करा, की तो
त्याचा शरीर मेलाय पण त्याची आत्मा प्रेझेंट आहे आणि त्याला दुसरा जन्मही भेटला असेल. ठीक आहे. जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, म्हणजे शत्रू असो किंवा मित्र असो, दोघांमध्ये समानता. जो मान अपमान शीत उष्ण सुख दुःख स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, म्हणजे मान असो किंवा अपमान असो, समभाव राखणे. जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, म्हणजे जे काही त्याला मिळतोय ही इज हॅपी, काहीही मिळेल तो खुश आहे. जो घरदाराची काळजी करीत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे ज्याला हा ज्ञान प्राप्त झालेला आहे, जो कृष्णाच्या भक्तीमध्ये संलग्न आहे, तो कृष्णाला अधिक प्रिय आहे. जे भक्ती सेवेच्या या अविनाशी मार्गाचे अनुसरण करतात आणि जे पूर्णपणे श्रद्धेने स्वतःला जोडून घेतात, मला सर्वोच्च ध्येय बनवतात, ते मला खूप प्रिय आहे. म्हणजेच काय की स्वतःला भक्तीमध्ये जे लोक संलग्न करतात किंवा कृष्णाला आपलं गोल बनवतात, म्हणजे कृष्णापर्यंत पोहोचणेच हा त्यांचा मोटिव्ह आहे, असं जे ठरवतात, तर ते कृष्णाला खूप प्रिय आहे. ठीक आहे. तर या प्रकारे अव्यक्त निर्विशेष ब्रह्मावर भक्ती, भक्तीचे प्रगतिशील टप्पे आणि कृष्णाला प्रिय असलेले गुण, हे आज आपण आपला इथे चॅप्टर संपवला. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जशी जशी भक्ती करणार तशी तशी तुमची स्टेप वाढेल. आपल्या लाईफ मध्ये आपल्याशी जितकी भक्ती होते आपण तितकी करायला पाहिजे. मी तुम्हाला कधीच प्रेशराईज नाही करणार की तुम्ही सगळे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो अप करा, हे पण करा, ते पण करा. नाही, तुमच्याहून जितकी भक्ती होते तुम्ही तितकी करा. बघा, एक माला जाप, रोज एक माला करायचीच. आणि वरतून जी भक्ती होते, म्हणजे डोनेट वगैरे करा, अन्नदान वगैरे करा किंवा काही मंदिरामध्ये सेवा वगैरे द्या, तर ह्या गोष्टी करा. ह्या गोष्टीपासून काय होईल ना, की स्वतःला खूप शांतता भेटते मनाला. जेव्हा मी स्वतः भक्ती देते, म्हणजे माला जाप करते, त्यानंतर इस्कॉन बंगळुरूला ऍज अ टीचर मी इथे आहे, तर टीचिंग करून मला एक वेगळीच शांतता, एक वेगळाच पीस भेटतो. अजून खूप साऱ्या सेवा आहेत ज्या आपण प्रदान करू शकतो कृष्णाला. इनफॅक्ट तुम्ही सुद्धा माझ्यासारखं या इस्कॉनला जोडून भक्ती देऊ शकता. विविधरित्या तुम्ही भक्ती देऊ शकता, जसं भूमिका माताजी देत आहे, मी देत आहे. त्यानंतर ग्रुपमध्ये तुम्हाला मेसेजेस भेटतायत, ती एक सेवा आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे सेवा देऊ शकता. ठीक आहे. तर इम्पॉर्टंट आहे भक्ती. मनाने केलेली पाहिजे. असं नाही मी तुम्हाला बोलली चला 16 माला जाप करा. तुम्ही बसले आणि मालाच सुरू आहे, लक्ष कुठे वेगळ्याच ठिकाणी, तर ते मालाचा काही उपयोग नाही. पण मात्र एकच माला जर मनाने केलेली असेल, तर किती महत्व आहे त्याचं, त्याप्रमाणे. ठीक आहे. हरे कृष्ण एव्हरीवन.